नमस्कार मैत्रिणींनो, मी धनश्री कुलकर्णी गोपटे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला ही दोन प्रकारची फारच सुंदर अशी फुलं शिकवणार आहे। या फुलाला आपण हार्ट शेप फुल पण असं म्हणू शकतो, कारण इथे जो आहे तो मोत्यांचा हार्ट आपण इथे मध्ये बनवलेला आहे। तर ही फुलं दिसायला खूपच सुंदर आणि बनवायला खूपच सोपी आहे। यासाठी काय साहित्य लागते हे आधी आपण बघून घेऊयात। तर ही दोन फुलं बनवण्यासाठी मी इथे 6 नंबरचे पिवळे, गुलाबी आणि पांढरे मणी घेतलेले आहेत। तुम्ही याच्यासाठी 5 नंबरचे मोती वापरले तरीही चालेल। मी इथे हे 6 नंबरचे मणी घेतलेले आहेत। यासाठी मी 40 नंबरचे तंगूस घेतलेला आहे। इथे आपण 50 नंबरचे तंगूस वापरायचा नाहीये, कारण 50 नंबरच्या तंगूसने आपलं जे हे फूल आहे याचा आकार थोडा बदलू शकतो आणि ते जास्त घट्ट होऊ शकतं। त्यामुळे इथे 40 नंबरचे तंगूस वापरलेला आहे। 6 नंबरची सुई आणि कात्री घेतलेली आहे धागा कट करण्यासाठी। सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे आणि धाग्याच्या शेवटी इथे गाठ मारून घेतलेली आहे। आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला आपल्याला 6 पिवळे मणी घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये। 1 2 3 4 5 6 पिवळे मणी घालून घेतले धाग्यामध्ये। आणि हा जो पहिला पिवळा मणी आहे यातनं ऑपोजिट डायरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे, अशा प्रकारे। आता 1-2 मोत्यांमधनं सुई मी फक्त बाहेर काढून घेते, म्हणजे आपला जो हा राऊंड आहे हा व्यवस्थित घट्ट बसेल। आता बघा, धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 2 पांढरे मणी असे 5 मणी घालून घ्यायचे आहेत। हे बघा, 2 पांढरे, 1 पिवळा, 2 पांढरे आणि ज्या मोत्यातनं आपला धागा बाहेर निघालेला आहे त्याच मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता पुढच्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यामध्ये 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 1 पांढरा मणी घालायचा आहे। 4च मणी घालायचे आहेत आणि पांढरा आणि पिवळा या 2 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर परत पुढच्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे। धाग्यामध्ये परत आपल्याला 2 पांढरे मणी, 1 पिवळा मणी आणि 1 पांढरा मणी असे 4 मणी घालायचे आहेत आणि परत ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। आता हे सेम तुम्ही ह्या 2 पिवळ्या मण्यावर पण असे राऊंड तयार करून घ्या। शेवटचा राऊंड कसा असेल हे आपण बघूयात। आता शेवटच्या राऊंडमध्ये आपण ह्या पांढऱ्या मण्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। धाग्यामध्ये आता आपल्याला 3च मणी घालायचे आहेत, 1 पांढरा, 1 पिवळा आणि 1 पांढरा असे 3च मणी घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। अशा प्रकारे ही पहिली स्टेप आपली झालेली आहे। यानंतर हा जो पांढरा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मणी, 2 गुलाबी मणी आणि 1 पांढरा मणी असे 4 मणी घालायचे आहेत आणि इथे 6चा राऊंड तयार करायचा आहे या 2 पांढऱ्या मण्यांवर। ओके, तर 1 पांढरा, 2 गुलाबी आणि 1 पांढरा असे 4 मणी मी घातले आणि ह्या 2 पांढऱ्या मण्यांमधनं मी पुढच्या दिशेने सुई बाहेर काढून घेणार आहे। यानंतर पुढचा जो एक सिंगल पिवळा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि इथे आपल्याला 5चाच राऊंड तयार करायचा आहे। तर यासाठी धाग्यामध्ये मी 3 पांढरे मणी घालून घेणार आहे। 2 मणी आपल्याकडे ऑलरेडी आहेत, मी 3 पांढरे मणी घातलेले आहेत, म्हणजे इथे आपला 5चा राऊंड जो आहे हा इथे पूर्ण होणार आहे। यानंतर परत पुढच्या 2 पांढऱ्या मण्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा मणी आणि 2 गुलाबी मणी घालायचे आहेत, 1 पांढरा आणि 2 गुलाबी। यानंतर 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहे।
परत जो पुढचा पिवळा मणी आहे या एका सिंगल मण्यातनं सुई बाहेर काढायची आणि इथे परत धाग्यामध्ये 3 पांढरे मणी घ्यायचे. 1 2 3 आणि 1 2 अशा ह्या 2 मण्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. आता सेम स्टेप तुम्हाला रिपीट करत जायचंय. हे जे पुढचे 2 पांढरे मणी आहेत यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे आपल्याला धाग्यामध्ये 1 पांढरा आणि 2 गुलाबी, जसं आपण इथे केलं होतं, 1 पांढरा आणि 2 गुलाबी मणी घालायचे. इथला राऊंड पूर्ण करायचा आहे. पुढच्या पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. इथे 3 पांढरे मणी घालायचे आणि सेम तुम्हाला इथपर्यंत रिपीट करत जायचंय. तर आपण हे पूर्ण स्टेप रिपीट केल्यानंतर कसं दिसणार आहे हे बघूया. तर आता इथे आपला जो हे राऊंड आहे हा इथे पूर्ण झालेला आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं आहे हे व्यवस्थित बघा. आता ह्या पिवळ्या मण्यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता हे जे 6चे राऊंड आहेत ना, या 6च्या राऊंडमध्ये आपल्याला मध्यभागी प्रत्येक ठिकाणी 1 गुलाबी मोती घालायचा आहे. तर ह्या पिवळ्या मण्यातनं मी सुई बाहेर काढलेली आहे. इथे आपण एक धाग्यामध्ये गुलाबी मोती घालून घेऊयात आणि हा जो पांढरा मणी आहे इकडचा यातनं खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. अशा प्रकारे इथे हा मोती व्यवस्थित फिक्स झालेला आहे. याच्यानंतर हा जो पिवळा मणी आहे पुढचा यातनं परत सुई बाहेर काढायची आहे. परत धाग्यामध्ये इथे आपल्याला 1 गुलाबी मणी घ्यायचा आहे आणि परत हा जो पांढरा मणी आहे याच्या खालच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. परत हा जो पिवळा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे. गुलाबी मणी घालायचा आहे. खालच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. परत पिवळ्या मण्यातनं सुई बाहेर काढायची आहे. परत गुलाबी मोती घालायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे प्रत्येक जिथे 6चे राऊंड आहेत अशा 6 ठिकाणी तुम्हाला हे 6 गुलाबी मोती आतमध्ये घालून घ्यायचे आहेत. आता इथे प्रत्येक ठिकाणी मी गुलाबी मोती इन्सर्ट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा जो 5 जे आपले 5-5चे हे राऊंड आहे यातला हा जो पांढरा मोती आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता धाग्यामध्ये आपल्याला 1 पांढरा आणि 2 गुलाबी मोती घालायचे आहेत. 1 पांढरा आणि 2 गुलाबी मोती घातलेले आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे याच मोत्यातनं ऑपोजिट डिरेक्शनने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. यानंतर परत पुढचा जो सिंगल पांढरा मोती आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. धाग्यामध्ये आपल्याला आता 2 गुलाबी मोती घालायचे आहेत. 1 आणि 2 आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. धागा खूप जास्त पण घट्ट ओढू नका. परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालायचे आहेत आणि 1 2 3 या 3 गुलाबी मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. यानंतर परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घालायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मण्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे. आता इथे आपण परत ह्या स्टेपवर आलेलो आहोत. आपल्याला ही स्टेप इथे प्रत्येक ठिकाणी ह्या 4 स्टेप इथे 4 वेळेला रिपीट करायच्या आहेत. तर मी तुम्हाला दुसऱ्यांदा ही स्टेप दाखवून देते आणि मग 4 वेळेला ही स्टेप तुम्ही रिपीट करा. इथे धाग्यामध्ये आपल्याला 1 पांढरा आणि 1 गुलाबी मोती घ्यायचा आहे आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि ह्या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई बाहेर काढायची आहे. यानंतर परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 या 3 मोत्यांमधनं पुढच्या दिशेने सुई आपल्याला बाहेर काढायची आहे.
परत धाग्यामध्ये 2 गुलाबी मोती घ्यायचे आहेत आणि 1 2 3 अशा 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। आता परत मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एक पांढरा एक गुलाबी, मग 2 गुलाबी 2 गुलाबी 2 गुलाबी, परत एक पांढरा एक गुलाबी, या प्रकारे तुम्हाला ही पूर्ण हा जो राऊंड आहे हा पूर्ण करून घ्यायचा आहे। हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर कशी दिसणार आहे आपली फुलं हे आपण बघूयात। आता हे राऊंड पूर्ण करून घेतल्यानंतर आपलं फूल हे अशा प्रकारे दिसणार आहे। तर तुम्हाला फक्त एवढंच फूल बनवायचं असेल तर तुम्ही एवढंही बनवू शकतात आणि याच्या पुढे आपल्याला हार्ट शेपचं फूल कसं बनवायचंय हे आपण बघणार आहोत। तर आता पुढची स्टेप बघूयात। आता पुढच्या स्टेपमध्ये मी काय करते ते अगदी व्यवस्थित बघा। ही आपली सगळ्यात शेवटची स्टेप असणार आहे। तर ही जी व्हाईट लाईन जाते, या व्हाईट लाईन मधला हा जो कॉर्नरचा पिंक मोती आहे, या मोत्यातनं मी इकडच्या दिशेने ज्या साइडने सगळे पिंक मोती आहेत या साइडने मी याचा सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता धाग्यामध्ये आपल्याला एक पिंक मोती आणि 2 व्हाईट मोती घालायचे आहेत। एक पिंक आणि 2 व्हाईट, आणि हा पिंक आणि त्याच्या पुढचा पिंक ह्या 2 मोत्यांमधनं एकाच वेळेला सुई आपल्याला बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यात आपल्याला 2 व्हाईट मोती घालायचे आहेत, 1 आणि 2, आणि 1 2 3 ह्या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची। आता पुढच्या स्टेपमध्ये परत आपल्याला एक पिंक आणि एक व्हाईट मोती घालायचा आहे, एक पिंक आणि एक व्हाईट। आता मी तुम्हाला ह्या पाकळीवरची जी वरची पाकळी आहे ही शिकवते आहे, ही व्यवस्थित तुम्ही बघायची आहे। यानंतर तुम्हाला 1 2 3 4 5 या 5ही पाकळ्यांवर तुम्हाला स्वतःला हे करायचं आहे, त्यामुळे इथे व्यवस्थित लक्ष द्या। धाग्यामध्ये मी इकडे आल्यानंतर एक पिंक आणि एक व्हाईट मोती घालून घेतलेला आहे आणि 1 2 आणि 3 या 3 मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर धाग्यामध्ये आपल्याला 2 पांढरे मणी घालायचे आहेत, 1 आणि 2, आणि हे जे 2 पिंक मणी आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची। आता परत आपण काय करणार आहोत, हा जो वरचा पांढरा मणी आहे ह्या पांढऱ्या मण्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे। यानंतर हा जो शेजारचा पांढरा मणी आहे यातनं सुद्धा सुई आपल्याला बाहेर काढायची आहे, आणि इथे एक पांढरा मणी घालायचा आहे आपल्याला धाग्यामध्ये, आणि हा जो शेजारचा पांढरा मणी आहे यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे। आता परत इथे सुद्धा आपल्याला पांढरा मणी घालून घ्यायचा आहे। तर मी काय करते, 1 2 3 4 5 अशा सुई जी आहे ही बाहेर काढते, कारण डायरेक्ट जर आपण ह्या पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली ना तर हे फूल जे आहे हे थोडंसं असं वाकणार आहे, त्यामुळे आपल्याला सुई थोडीशी फिरवून घ्यावी लागणार आहे। तर आधी मी खालच्या दिशेने पांढऱ्या मण्यातनं सुई बाहेर काढली। यानंतर हे जे पुढचे 2 पिंक मणी आहेत या 2 पिंक मण्यांमधनं सुद्धा मी सुई बाहेर काढली आहे। हा जो वरचा पांढरा मणी आहे यातनं सुई बाहेर काढली। यानंतर हा जो वरचा परत पांढरा मणी आहे यातनं पण सुई बाहेर काढली, आणि इथे आपल्याला पांढरा मणी घालायचा आहे, आणि हा जो पांढरा मणी आहे शेजारचा एक्झॅक्टली यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे, आणि आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे आपला हा जो पहिला हार्ट शेप आहे हा इथे तयार झालेला आहे। तर तुम्हाला इथे मध्यभागी गॅप ठेवायचा आहे, इथे पांढरा मणी घालायचा नाहीये, इथे गॅप ठेवायचा आहे। इथे तुमचा हार्ट शेप व्यवस्थित पूर्ण झालेला आहे। पुढची स्टेप मी तुम्हाला दाखवून देते कशी करायची आहे। यानंतर मी हा जो मधला पांढरा मणी आहे यातनं सुई बाहेर काढून घेते। आता आपल्याला इकडे पाकळी तयार करायची आहे, तर आपल्याला ह्या
गुलाबी मण्यावर जायचं आहे. तर आपण या मण्यांमधनं सुई फिरवून तुम्ही या गुलाबी मण्यापर्यंत सुई घेऊन या. आता ह्या पिंक मण्यावर मी आलेली आहे. इथे आपली दुसरी पाकळी बनणार आहे. इथे तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ परत मागे करा आणि परत हे जे मी बनवलेलं आहे हे प्रत्येक पाकळीच्या वेळेला व्हिडिओ मागे करून तुम्ही हे बघा, म्हणजे तुम्हाला ह्या सगळ्या पाकळ्या जमतील. तर इथे तुम्हाला धाग्यामध्ये एक गुलाबी आणि 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत. मग परत पुढे तुम्हाला 2 पांढरे मणी घ्यायचे आहेत. परत पुढे एक गुलाबी, एक पांढरा आणि इथे 2ही पांढरे. यानंतर ह्या मधल्या पाकळ्या तुम्हाला ह्या पांढऱ्या मण्याने जोडायच्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही हे पूर्ण जे पाकळ्या आहेत ह्या पाकळ्या पूर्ण करून घ्या. अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या करून झाल्यानंतर आपलं हे फूल तयार झालेलं आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ही 2 प्रकारची फुलं शिकवलेली आहेत. याच फुलाचं तुम्ही पुढे पाकळ्या वाढवून हे हार्ट शेपचं फूल तयार होतं. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ नक्की बघा तुम्ही आणि हे फूल पण तुम्ही करून बघा. तुम्हाला जर हे फूल जमलं आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा.